व्यायाम जास्त झाला तर शरीरातील वायू वाढतो. व्यायाम या शब्दाचीच डेफिनेशन अशी आहे की शरीर आयासजनकम कर्म व्यायाम. म्हणजेच जोपर्यंत तुमच्या शरीराला जाणवत नाही, शरीराला काहीतरी त्रास होत नाही, तोपर्यंत जी हालचाल करताय त्याला व्यायाम म्हणता येणार नाही. म्हणूनच नुसतं चालणं किंवा गप्पा मारत चालणं ह्या गोष्टी ज्या आहेत त्याला व्यायामामध्ये इन्क्लूड करता येत नाही. जोपर्यंत तुमचं शरीर सांगतं, जोपर्यंत तुमचा श्वास वाढायला लागतो, त्यावेळेला खऱ्या अर्थाने तुमचं शरीर हे व्यायाम करतं. तर ही व्यायामाची डेफिनेशन प्रत्येकासाठी वेगळी वेगळी असू शकते. जसं की जर स्वस्थ व्यक्ती असेल, फिट असेल, तर त्याला सलग एक तास अर्धा तास चालल्यानंतर सुद्धा फार त्रास जाणवणार नाही. पण तेच जर का अशक्त माणूस असेल तर त्याला 10 पावलं चाललं तरी सुद्धा धाप लागायला लागेल, किंवा अगदीच आजारी व्यक्ती असेल तर तिला बेडवर उठून बसलं तरी सुद्धा दम लागायला लागेल. त्यामुळेच व्यायाम किती करायचा हे प्रत्येकाने आपल्या शरीराच्या कपॅसिटीवरती ठरवणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच अतिरिक्त व्यायाम झाल्यामुळे सुद्धा त्रास होऊ शकतो. म्हणून पहिल्यांदा तुम्ही तुमच्या शरीराचं अनालिसिस केलं पाहिजे की शरीरामध्ये किती ताकद आहे. ही ताकद, ही कपॅसिटी हळूहळू व्यायामाने वाढू शकते. म्हणूनच सुरुवातीला व्यायाम स्टार्ट करताना आपल्या प्रकृतीला, आपल्या शरीराला झेपेल इतकाच व्यायाम केला आणि मग तो हळूहळू कंटिन्युअसली, कन्सिस्टंटली केल्यानंतर शरीराची कपॅसिटी वाढवून मग जास्त प्रमाणात व्यायाम केला तर तो सगळ्यात जास्त फायदेशीर ठरतो. ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल, महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.